या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती। त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघू। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा म्हणजेच तुमचा 14वा हप्ता कधीपर्यंत भेटणार त्याची माहिती आपण पाहणार आहोत, कारण की आता शेवटचे 8 दिवस राहिलेले आहेत। लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मग कधी जमा होणार त्याची तुम्हाला प्रतीक्षा लागलेली असेल। तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। तर बघा, लाडक्या बहिणींनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येणार याकडे तुमचं जर लक्ष लागलेलं असेल तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। ऑगस्ट महिन्याचे शेवटचे सध्या 8 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी लेट होतो की काय, कारण की सरकारने अजूनपर्यंत कुठलीही फिक्स तारीख याबद्दलची जाहीर केलेली नाही। आपण जर बघितलं मागचे 4 ते 5 महिने जवळपास लेट झालेले आहेत। एक तारीख सरकारनं कुठली तरी फिक्स करणं गरजेचं आहे, ज्या ज्या तारखेला पैसे येतील। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। तुम्हालाही वाटतं का सरकारने प्रत्येक लाभ जो भेटतोय, जो इन्स्टॉलमेंट भेटतोय त्याच्यासाठी 1 तारीख कुठल्या तरी महिन्याची फिक्स करावी? तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल की 1 तारीख फिक्स करायला पाहिजे म्हणून। तर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता मग कधीपर्यंत जमा होऊ शकतो। आपण जर बघितलं एप्रिल महिन्याचा हप्ता लेट झाला तेव्हापासून हप्ते लेट व्हायला सुरुवात झाली। याच्या अगोदरचे सर्व हप्ते जे आहेत ते या ठिकाणी त्या महिन्यामध्येच या ठिकाणी भेटत होते। एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो तुमचा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गेला, त्याच्यानंतर मे महिन्याचाही हप्ता तुमचा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गेला, जूनचा हप्ता तुमचा जुलैच्या पहिल्या आठवड्यात गेला आणि जुलैचा हप्ता तुमचा ऑगस्टमध्ये आता या पहिल्या आठवड्यामध्ये भेटलेला आहे। तर ऑगस्ट महिन्याचाही हप्ता मग लेट होतो की काय, कारण अशी या ठिकाणी तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल, कारण की हा जो लाभ आहे त्याचा लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये फायदाही होतो, कारण की ते जी तुमचा लाभ भेटतोय त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल। या ठिकाणी ही योजना तर बंद होणार नाही, योजना कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे, परंतु प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे आता लेट होताना दिसतोय। तुम्हाला याचा फायदा होतो का? या योजनेचे 1500 रुपयाचा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि ही योजना अशीच कायमस्वरूपी पुढे चालू राहावी का तेही सांगा। तर बघा, आता या तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लांबणीवरती गेला होता। जुलैचा हप्ता तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला होता। त्यानंतर आता ऑगस्टचा हप्ता नेमका कधी भेटणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं आहे। महिलांना ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्येही पडलेला आहे। त्यात आता महिना संपायला अवघे 8 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की हे पैसे नेमके कधीपर्यंत भेटू शकतात। तर बघा, ऑगस्ट महिन्याचे पैसे मग नेमके कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात? लाडकी बहीण योजनेत ऑगस्टचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यात येईल अशी अपेक्षा होती, मात्र आता या ठिकाणी ऑगस्ट महिना संपायला अवघे 8 ते 7 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे या 8 दिवसामध्ये पैसे येणं खूप गरजेचं आहे। जर हे पैसे येत्या 8 दिवसामध्ये महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत तर हप्ता लांबणीवरती जाऊ शकतो। मात्र याबाबत कोणतीही अजून अधिकृतपणे फिक्स डेट ह्या महिन्याची अजूनही जाहीर झालेली नाही, परंतु ह्या राहिलेल्या 8 दिवसामध्येच हा निर्णय घेणं गरजेचं आहे, किंवा त्याबद्दलची अधिकृत जी डेट असेल की ह्या तारखेपर्यंत पैसे जमा होऊ शकतात त्याबद्दलची या 8 दिवसामध्ये घोषणा होणं गरजेचं आहे, तसा निर्णय घेणं गरजेचं आहे। तर बघा, जर या 8 दिवसात पैसे जमा झाले नाहीत तुमचे तर पुढं तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबरमध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी हे पैसे तुमचे जमा होऊ शकतात। जसे मागचे हप्ते जमा होत आलेले तसे, म्हणजेच पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी हे पैसे येऊ शकतात। किंवा बघा, आता एक न्यूज आलेली होती मागे की या ठिकाणी ऑगस्टचे आणि पुढच्या महिन्याचे म्हणजे टोटल 3000 रुपये देखील तुम्हाला एकत्रित जमा होऊ शकतात, परंतु निदान ऑगस्टचे तरी या ठिकाणी या महिन्यामध्ये पैसे जमा व्हावेत, कारण की या ठिकाणी लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत। काही जणांना तर जून महिन्यापासूनचे पैसे
पैसे भेटलेले नाहीत. 26.34 लाख लाडक्या बहिणींचा डेटा जो आहे पडताळणी चालू आहे. त्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र देखील आहेत असं देखील कमेंट करून सांगतायत. आम्ही पात्र देखील आहोत, तरी देखील आमचे जून महिन्यापासूनचे पैसे स्थगित झालेले आहेत. अशा लाडक्या बहिणींनी ऑनलाईन एकतर तक्रार करायची किंवा तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या जे महिला आणि बालविकास विभाग आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला तक्रार करता येणार आहे, जेणेकरून तुम्ही पात्र असाल तर तुमचे जून महिन्यापासूनचे पैसे पुन्हा एकदा चालू होऊ शकतात. कारण की त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करून देखील सांगितलेलं होतं की त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा अर्जांची शहानिशा केली जाणार आहे. जो 26 लाखाचा डेटा आम्हाला भेटलेला आहे, 26.34 लाखचा, या ठिकाणी ह्या सर्वच्या सर्व लाडक्या बहिणी अपात्र नाहीत. त्यांचा लाभ जो आहे तात्पुरता फक्त स्थगित करण्यात आलेला आहे या ठिकाणी, परंतु त्यांचा पुन्हा एकदा लाभ जो आहे या ठिकाणी सुरू केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांची अजून पडताळणी केली जाणार आहे. त्याच्यामुळे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे पुन्हा एकदा चालू होऊ शकतात. तर बघा, जून महिन्यापासून काही लाडक्या बहिणींचे पैसे येणं बाकी आहे. जून असेल, जुलै असेल, आता ऑगस्ट महिन्याचेही त्यांचे मग पैसे भेटणार की नाही असा प्रश्न निर्माण या ठिकाणी होतोय. कारण की बघा, जून महिन्यापासून त्यांचे पैसे आलेले नाहीत आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणी चालू झालेली आहे, परंतु ही पडताळणी नेमकी कधी पूर्ण होईल हे सांगता येत नाही. मग ऑगस्ट महिन्याचाही हप्ता त्यांचा राहील की काय असा प्रश्न आहे. कारण की बघा, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं देखील आहे की पडताळणी जशी पूर्ण होईल तशी जे पात्र लाडक्या बहिणी अजून होतील 26 लाखामधले ज्यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचा लाभ स्थगित केलेला आहे त्यांचे पैसे देखील पुन्हा एकदा चालू केले जातील असं सांगण्यात आलेलं आहे. तर मग या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे वितरित करण्यापूर्वी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिलेली होती. त्यानंतर त्यांचा या ठिकाणी जो पण लाभ आहे तो दिला जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना खुशखबर मिळाली होती. त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता नेमका कधी जमा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो तुमचा या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकतो. कारण की बघा, या ठिकाणी सरकारने असाही निर्णय घेतलेला आहे, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांचा पेमेंट जो आहे 5 दिवस अगोदरच केला जाणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्तानं. तसं मग लाडक्या बहिणींचाही निर्णय होऊ शकतो त्यांचे लवकरात लवकर पैसे देण्यासंदर्भातला गणेश उत्सवाच्या काळामध्ये. कारण की बघा, या ठिकाणी आत्तापर्यंतचे जे पण लाभ आहे, जसं की आपण जुलै महिन्याचाच लाभ जर बघितला तर तो तुम्हाला एक सणाचा मुहूर्त साधत म्हणजेच रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं वाटप केला गेलेला आहे. तसंच ऑगस्टचा हप्ताही लवकर येऊ शकतो. या 8 दिवसामध्ये पैसे जमा होऊ शकतात. गणेश उत्सवाच्या निमित्ताने ते पैसे देण्याचा या ठिकाणी सरकारचा प्रयत्न असू शकतो आणि 2 हप्ते एकत्रित देखील दिले जाऊ शकतात. तसाही निर्णय होऊ शकतो. परंतु जर तसा कुठलाही या 8 दिवसामध्ये निर्णय नाही झाला तर तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील मग या ठिकाणी लेट होण्याची शक्यता आहे. तो पुढं तुमचा मग पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाऊ शकतो, जसे आतापर्यंत हप्ते जमा होत आलेत तसे. तर बघा, काही लाडक्या बहिणींना आता सध्या 1500 रुपये भेटणार नाहीत. त्याची माहिती मी तुम्हाला आत्ताच सांगितलेली की 26.34 लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे. त्यांची या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका घरी जाऊन महिलांची चौकशी करणार आहेत. त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना आता 1500 रुपये मिळणार नाहीत, परंतु ज्या महिला पात्र ठरतील अजूनही त्यांचे लाभ पुन्हा एकदा सुरू केले जाणार आहेत. आता सध्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे तर नियमित या ठिकाणी प्रत्येक महिन्याला पैसे भेटतच राहत आहेत, परंतु प्रत्येक महिन्याला पडताळणी मात्र केली जाणार आहे. खरोखर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना या रकमेची गरज आहे, लाभाची गरज आहे, आर्थिक मदतीची गरज आहे, अशाच लाभार्थ्यांपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं सांगितलं जात आहे. त्यानुसार या ठिकाणी ही पूर्ण पडताळणी जी आहे प्रत्येक महिन्याला केली जाते. आता बघा, स्वतः या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची अजून एक बातमी दिली, ती म्हणजे तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. एका सभेमध्ये बोलताना ही त्यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे, अनेक जण म्हणत होते की निवडणूक संपल्यानंतर बंद होतील असं म्हणत होतं, परंतु 5 वर्ष आपली एकही योजना बंद होऊ देणार नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुढील 5 वर्ष ही योजना कायमस्वरूपी चालू राहील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर ही लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की तुमची योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे पुढचे 5 वर्षभर. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची ही माहिती बघितलेली आहे. योजना तुमची कायमस्वरूपी चालू राहणार आहे त्याचीही माहिती बघितलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. धन्यवाद.